ऑलराईट मंडळी, सो आज मी बघितलेला आहे रानटी हा सिनेमा आणि कसं मला वाटलाय हा सिनेमा पटापट चर्चा करूया. सगळ्यात आधी तर कास्टिंग मध्ये शरद केळकर या सिनेमामध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतायत, म्हणजेच विष्णू नांगरे याच्या भूमिकेमध्ये. आणि त्याचा मित्र जो आहे बाळा याच्या भूमिकेमध्ये आपल्याला संतोष जुवेकर दिसताय, संजय नार्वेकर पण आहे, इतरही कलाकार आहेत. पण एक ओव्हरऑल हा सिनेमा मला कसा वाटलाय आणि वर्थ वॉचिंग आहे का, पटापट जाणून घेऊया. तर आता मंडळी, थंबनेलवरती मी यासाठी असं लिहिलंय की सदाशिव पेठेतले गुंड. कारण मंडळी, जेव्हा जेव्हा या संपूर्ण सिनेमामध्ये जो कोणी तोंड उघडतोय तेव्हा तेव्हा तो माती खातोय. त्याला हत्यार कशाला पाहिजे? मीच हत्यार आहे, मीच रानटी आहे. कारण एखादा गुंड आहे तर त्याची भाषा कशी असायला पाहिजे. उदाहरण देते. 2 ते 3 गुंड उभे आहेत एकमेकांसमोर. एक गुंड येतो आणि तो दुसऱ्या गुंडाला असं म्हणतो की मला वाट दे, नाहीतर मी तुझी वाट लावेल, नाहीतर तुला वाट लावेल. मला वाट दे. हा एक गुंड म्हणतोय दुसऱ्या गुंडाला मला वाट दे. एवढं शुद्ध मराठी कोण कोण गुंड बोलतोय यार कोणाशी? म्हणजे हे गळ्याखाली ना उतरतच नाही. अशा खूप गोष्टी आहेत, असे खूप इन्सिडेंसेस आहेत जे तुम्हाला जिथे असं वाटेल की काय चाललंय, म्हणजे सिरियसली गाईज, हे गुंड आहेत. क्या गुंडा बनेगा रे तू? म्हणजे हे मला जे मी म्हणत आहे ते परफेक्ट बसतं असं मला वाटतं. बट फक्त हेच चुकतंय का या सिनेमामध्ये, असं अजिबात नाही. हा सिनेमा सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये चुकलेला आहे. कसा कसा पटापट सांगते सगळ्यांना. आता सगळ्यात पहिली गोष्ट, प्लॉट काय ना तो जाणून घेऊया. पाताळपूर नावाचं हे जे इमॅजिनरी गाव आहे ना, तिथे 2 मित्र राहतात, विष्णू नांगरे आणि बाळा. आता विष्णू नांगरे आणि बाळा या दोघांचेही वडिलांचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी खून होतो. कोणीतरी दुसरं कोणतरी करतं. मग त्याच्यानंतर काय होतं, हे सूड घ्यायला जातात. मग पहिला जो असतो, जो विष्णू नांगरे आहे म्हणजे शरद केळकर, तर तो काहीतरी खुनाचा बदला घ्यायला जातो. मग मध्येच त्याची आई त्याला शपथ देते की तू नाही जायचंय म्हणून. आणि मग त्याच्यानंतर तो जातो तरी पण मग तो नंतर पाताळपूर सोडतो. मग तिसरा एक गुंडचं इंट्रोडक्शन तिथे होतं. मग तो गुंड काहीतरी ना बाळासोबत कनेक्टेड असतो, पण मग बाळाच्या पण वडिलांचा खून नंतर होतो. मग तो त्या आधीच्या गुंडाला मारण्याचा प्रयत्न करतो. पण मग तिथेच तो ज्यावेळेला खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या भावाला काहीतरी कळतं. पण मग त्याच्या भावाला ज्यावेळेला कळतं तेव्हा विष्णू नांगरेच्या आईला काहीतरी कळतं. मग विष्णू नांगरेची आई त्याला काहीतरी मीठ आणायला पाठवते बाजारात. मग हा जातो मीठ आणायला बाजारात आणि मग हा तिथनं फोन करतो. मग फोन केल्यानंतर तो असं म्हणतो की अरे मी तर लिस्ट विसरलो सामानाची. मग तो घरी येतो. मग किराण्याची यादी आईने बनवलेली असते वेगळी. मग ती तो किराण्याची यादी घेऊन जातो. मग परत तो पिशवी विसरतो. मग परत मागे येतो आणि मग सॉरी, बट ओव्हरऑल ह्या पद्धतीची कथा आहे या संपूर्ण सिनेमाची. कुणी पण कुठे पण काही पण करतंय. कधी पण कुठला पण गुंड येतोय आणि एकदम फास्ट पेसमध्ये दाखवण्याच्या नादात ना त्या कॅरेक्टर डेव्हलपमेंटवरती फोकसच केला जात नाही मेकर्सकडनं. म्हणजे काहीही दाखवतंय, कुठेही काहीही. ह्या ज्या आठ्या माझ्या कपाळावर दिसतायत ना, ह्या थ्रू आउट द सिनेमा होत्या. आणि माझ्याच नाही, सगळ्यांच्या होत्या. सिनेमाचं म्युझिक बद्दल जर का बोलायचं झालं तर, कारण ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तर म्युझिक तर लय बाप असायला पाहिजे सगळ्या गोष्टी. तर अख्ख्या सिनेमामध्ये मारायला रानटी. हो, हे जितकाच इरिटेटिंग तुम्हाला वाटतंय ना माझा आवाज, ह्याच्याहून इरिटेटिंग 100 पटीने जास्त जोरात, अगदी कानातनं रक्त येईल या पद्धतीचं एक सिनेमा सुरू झाल्यापासून तर थेट शेवटपर्यंत, जिथे आता सिनेमा संपतोय तिथपर्यंत असा विचित्र असा रानटी हा जो आवाज येतो आपल्याला दर 9 ते 10 मिनिटांनी ऐकायला येतो, फॉर सम रिझन लिटरली अननेसेसरी. आणि याच्या पलीकडे जी ॲक्ट्रेस आहे अख्ख्या सिनेमाची, तर तिच्याकडे 4 ते 5 वाक्यांच्या पलीकडे डायलॉग नाही. तिला फक्त एक ऑब्जेक्ट म्हणून ट्रीट केलंय. ती नसती जरी तिच्याऐवजी एखादा छोटा मुलगा असता, त्याचं संरक्षण करायचंय बाबा विष्णू नांगरेला, तर तेही चाललं असतं. त्याने काहीही अख्ख्या स्क्रीन प्लेमध्ये फरक नसता पडला. ओव्हरऑल तुम्ही कुठल्याच कॅरेक्टरसाठी काहीच फील करत नाही. तुमचं काहीच दगड बनून जातं. समोर त्याला लागले तरी तुम्हाला काहीच वेदना फील होत नाही किंवा काहीच वाटतच नाही त्या कॅरेक्टरसाठी. तुम्हाला फील करायचंय, तुम्हाला रडायचंय, तुम्हाला समोरच्याचं दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न करायचा, पण तसं तुम्हाला फीलच होत नाही आतून. आणि हे सगळं काही होतं कॅरेक्टर डेव्हलपमेंट न केल्यामुळे. एखादा कॅरेक्टर तुम्ही इंट्रोड्यूस करताय, त्याच्या मागे त्याची काहीतरी बॅक स्टोरी असते. त्याचे काहीतरी तुम्हाला 4-5 गोष्टी प्रेक्षकांसमोर ठेवायच्या असतात. त्याचा स्वभाव किंवा त्याची बॅक स्टोरी, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर तुम्हाला ना त्या कॅरेक्टरसोबत थोडीशी मैत्री होते. तुम्ही त्याच्यासोबत जुळता. ह्या सगळ्या गोष्टी खूप ॲब्सेंट आहेत अख्ख्या सिनेमामध्ये. ओव्हरऑल इतके उत्तम दर्जाचे अभिनेते घेऊन सुद्धा सगळ्यांचं जे टॅलेंट आहे ते तुम्ही वाया घालवलेलं आहे. संतोष जुवेकर, संजय नार्वेकर, शरद केळकर सगळे बाप ॲक्टर्स आहेत. आणि शरद केळकर पर्सनली जर का मला बोलायचं झालं तर, कारण मला पर्सनली तो खूप आवडतो ॲज अॅन ॲक्टर म्हणून. आणि शरद केळकर ह्या भूमिकेमध्ये बघा, आणि शरद केळकर रानटीमध्ये तुम्हाला विश्वासच होणार नाही. थ्रू आउट द सिनेमा शरद केळकरच्या चेहऱ्यावरती काहीच एक्सप्रेशन्स नाहीयेत, काहीच नाही.
त्याच्यासोबत त्याची हिरोईन रोमॅन्स करते, सेम एक्सप्रेशन्स. तो त्याला राग येतोय, सेम एक्सप्रेशन्स. तो त्याच्या मित्रासाठी रडतोय, सेम एक्सप्रेशन्स. आणि हे शरद केळकरची चुकी आहे का याच्यामध्ये? तर मी असं म्हणेन की अंशतः असू शकते. पण अत्यंत पुअर रायटिंग आहे अख्ख्या सिनेमाची. अत्यंत पुअर डायलॉग्स आहेत. म्हणजे इतकं उच्च कोटीची शुद्ध अलंकारिक मराठी वगैरे एखादा गुंड बोलतोय, ते गळ्याखाली उतरतच नाही, ते झेपतच नाही तुम्हाला. आणि म्हणूनच सदाशिव पेठेतले गुंड हे जे मी थंबनेलवर लिहिलंय ते याच कारणामुळे. बरं, आता या सिनेमाच्या मेकर्सकडनं ना हिंदू धर्माचे जे आपले श्री विष्णू देवता आहेत, त्यांचे दशावतार आहेत नरसिंह आणि इतर अवतार, त्यांच्यासोबत जबरदस्तीने काहीतरी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. तो अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कुठेच त्या गोष्टी जुळतच नाहीत एकमेकांशी. बरं, आता एक महत्त्वाची गोष्ट जी मला थोडीशी ट्रिगर झाली, मला नाही आवडली अख्ख्या सिनेमात, की एक सासरा आणि सून यांचं नातं इतकं घाणेरडं दाखवलेलं आहे. आणि हे ना सिक्रेट गेम्स किंवा मिर्झापूरमध्ये आपण पाहिलं होतं. बॉलिवूडकडनं ज्या वेब सीरीज येतात त्या. आणि त्याही वेळेला मी त्याच्या विरोधात होते. मी आजही त्या गोष्टीच्या विरोधात आहे, की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या संस्कारांमध्ये आजूबाजूला कुठेच असं बघायला नाही मिळत. कुठेच नाही बघायला मिळत. तर मला असं वाटतं जी गोष्ट आपल्या आजूबाजूला बघायलाच नाही मिळत, ती तुम्ही का त्याच्यामध्ये जबरदस्ती घुसमडवताय? म्हणजे तुम्ही त्या गोष्टीची सुरुवात करू पाहताय का? अशा काहीतरी गोष्टी टाकून. आणि ह्या गोष्टी जर का मेकर्सनी इतर कुठल्या लोकांमध्ये बघितल्या असतील, इतर कुठल्या देशांमध्ये बघितल्या असतील, तर मग त्या देशाची स्टोरी आणा, त्या लोकांची स्टोरी आणा. आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्राबद्दल, चला भारताचा सोडा, महाराष्ट्राबद्दल जर का बोलायचं झालं, तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, मराठी लोकांमध्ये हे असं कुठेच काही बघायला नाही मिळत. मग सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध दाखवण्याचा संबंधच काय उरतो? पण ते असतात ना वानाबी, ज्यांना बनायचं असतं, की मला साउथ इंडियन स्टाईलचा एक सिनेमा बनवायचा आहे किंवा मला एक बॉलिवूड मिर्झापूर टाइपचं काहीतरी बनवायचं आहे. एकदम फास्ट पेस, एकदम घाणेरडे कॅमेरा अँगल्स लावून, एकदम झूम इन, झूम आउट, झूम इन, झूम आउट. जबरदस्ती काहीतरी विचित्र पद्धतीचे कॅमेरा अँगल्स घेऊन, गरज नसताना खूप क्लोजअप शॉट्स देऊन, हे सगळं करून आणि एकदम एकता कपूरची जी स्टाईल जी होती ना जुन्या काळातली, तर या अत्यंत इरिटेटिंग आणि विचित्र स्टाईलने थ्रू आउट द सिनेमा तुम्हाला खूप इरिटेट करतो. आणि 2 तास जर का तुम्ही या सिनेमाला तरी पण बसलात, तर तुमचा पेशन्स म्हणजे कमालीचा आहे. बाकी येस, ओव्हरऑल मला असं वाटतं, की समित कक्कड दिग्दर्शक जे आहेत आणि पुनीत बालन ज्यांच्याकडनं हा सिनेमा प्रोड्यूस केला होता, या दोघांना माझी एक विनंती आहे, की चांगल्या टॅलेंटला प्लीज वाया घालवू नका. आणि जर का पॅशन नसेल एखादा सिनेमा बनवण्यासाठी, तर तो प्लीज न बनवलेलाच बरा असं मला वाटतं. सो ओव्हरऑल मी या सिनेमाला देईन 0 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे रानटी या सिनेमाला घेऊन, ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.